नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन संख्यांचा लसावी या मसावी, तीन संख्यांचा लसावी या मसावी आणि चार संख्यांचा लसावी या मसावी बघितला. आज आपण अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कशा सोप्या पद्धतीमध्ये लसावी मसावी काढायचा हे शिकलो. आज आपण अपूर्णांक संख्याचा लसावी या मसावी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि पेपरात विचारलेल्या प्रश्नांचे कसे आन्सर लवकरात लवकर काढायचं ते शिकूया. टाइम न घालवता सरळ आपण क्वेश्चनवर येऊ. अपूर्णांक संख्याचा लसावी आणि मसावी. तर प्रश्न आहे, एक मिनिट. प्रश्न आहे 3/10 आणि 2/5 या संख्येचा लसावी काढा. ठीक आहे. 3/10 आणि 2/5 या संख्येचा लसावी काढायचा आहे. जेव्हा अपूर्णांक संख्येचा लसावी या मसावी आपण काढत असतो तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की इथे लसावी विचारलाय की मसावी विचारलाय. आता या संख्येमध्ये विचारला काय आहे आपल्याला? लसावी. मग लसावी जर विचारला तर हे जे अंशामध्ये असलेल्या संख्या आहे यांचाच लसावी काढायचा आणि मग राहिलेल्या छेदामधले जे संख्या आहे त्यांचा आपण मसावी काढायचा. जसं की आता या प्रश्नामध्ये विचारले या संख्यांचा लसावी काय आहे, तर मी काय करेल, 3 अंशामध्ये कोणती संख्या आहे? 3 आणि 2. 3 आणि 2चा जर मी लसावी काढला, 3 आणि 2चा जर मी लसावी काढला तर लसावीमध्ये काय सांगितलं होतं मी? गाव जेवण जोपर्यंत तुटत जाते तोपर्यंत तोडत जायचा. तर पण यामध्ये तुटते का? नाही तुटत. मग या सर्व संख्यांचा काय? गुणाकार म्हणजे 3 दुने 6. लसावी किती झाला? 6. ठीक आहे. मग वरच्या संख्याचा जर लसावी काढला तर खालच्या संख्येचा काय काढायचा? मसावी. मग 10 आणि 5 या संख्येचा काय काढायचा आपल्याला? मसावी. आता 10 आणि 5 संख्येमध्ये मसावीमध्ये काय सांगितलं होतं मी? का मसावीमध्ये दिलेल्या संख्येमध्ये प्रत्येक संख्येमध्ये जर भाग गेला पाहिजे तर आपण भाग तोडतो. 10 आणि 5 मध्ये 5चा भाग जाते. तुम्ही म्हणाल हो, जर 5चा भाग जर मी दिला तर 5 दुने 10 आणि 5 एके 5. आता 2 आणि 1 मध्ये भाग जाते का? तुम्ही म्हणाल नाही. मग आता जर भाग जात नाही तर मसावीमध्ये जो भेटलेली संख्या आपल्याला तो काय झाला आपला? मसावी. म्हणजे मसावी किती झाला आपला? 5. ठीक आहे. आणि पेपरामध्ये याचा आन्सर कसं राहील? लसावी विचारलाय तर लसावी किती राहील? 6 आणि मसावी किती आहे? तर 5. म्हणजे 6/5 हे काय झालं आपलं आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट संख्या आहे आपली नेक्स्ट संख्या आहे 1/6 आणि 1/4 आणि 1/2 या संख्याचा काढायचा आपल्याला लसावी. ठीक आहे. आता या संख्याचा सुद्धा आपल्याला लसावीच काढायचा आहे. तर लसावी काढत असताना मी काय सांगितलं होतं का लसावी म्हणजे जे विचारलंय आपल्याला ते फक्त वरच्या संख्येचा काढायचा आहे. मग वरचं संख्या कोणती आहे? तर 1. तिन्ही संख्येमध्ये 1 1 1च आहे. मग जर हे 1चा जर आपण लसावी काढला तर 1 1 1च होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला? लसावी किती झाला आपला? 1. ठीक आहे. कारण दुसरी संख्या आहेच नाही ना. यामध्ये 1च्या शिवाय दुसऱ्या संख्येचा भाग जाते का 1 मध्ये? नाही जात. म्हणून आपला लसावी किती झाला? 1. आणि जर मसावी, मग खालच्या संख्येचा काय काढायचा? मसावी. 6, 4 आणि 2 या संख्याचा जर आपण मसावी काढला तर 6, 4 आणि 2 या तिन्ही संख्यामध्ये कोणत्या संख्याचा भाग जातो? तर 2चा.
2 न जर भाग तोडला तर बेत्रिक 6, बेदुने 4 आणि बेएक बे. आता कोणती संख्या भेटली? 3, 2 आणि 1. या तिन्ही संख्यामध्ये असा कोणत्या अंकाचा या संख्याचा भाग जाते का? तर नाही. मग भेटलेली हे 2 ह्या काय झाला आपला? मसावी. मसावी काय झाला आपला? 2. मग आन्सर काय झालं आपलं? लसावी काढायला लावलं तर लसावी निघाला 1 आणि मसावी निघाला आपल्या 2. हे काय झालं आपलं आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. समोरचा प्रश्न आहे 6/25 6/25 4/45 आणि 3/35. ठीक आहे. या संख्येचा सुद्धा काय काढायचा आपल्याला? लसावी काढायचा आहे. मग लसावी काढते वेळी वरच्या संख्येचा काय काढायचा आपल्याला? लसावी. 6, 4 आणि 3 या संख्येचा आपण लसावी काढला तर किती येईल? मी इकडे घेतो. कोणत्या संख्येचा लसावी काढायचा आपल्याला? 6, 4 आणि 3 या संख्येचा जर मी लसावी काढला तर लसावीमध्ये काय सांगितलं होतं मी की 2 संख्यामध्ये कमीत कमी जर भाग जात असेल तर त्याच्यात भाग तोडायचा. तर 6 आणि 4 मध्ये कितीचा भाग जाते? 2चा जाते. तर यामध्ये 2चा भाग सुद्धा तोडू शकतो किंवा 6 आणि 3 मध्ये 3चा भाग जाते तर मी 3चा पण भाग तोडू शकतो. तुम्ही तुमच्या मताने करू शकता. मी 2चा भाग तोडतो. बेत्रिक 6, बेदुने 4 आणि 2चा 3 मध्ये भाग जात नाही म्हणून 3 हे जशीचे तशी. आता 3 दोन ठिकाणी आहे. मग 3चा भाग तोडतो. 3चा भाग जर तोडला तर 3 एके 3. 2 मध्ये जात नाही म्हणून 2 जसेच्या तसे आणि 3 एक 3. आता भाग जाते का? तुम्ही म्हणाल नाही. मग ह्या जे मिळालेले संख्या आहे हा काय झाला आपला लसावी. 2 एक 2, बे एक बे, बेत्रिक 6 आणि साइन 2 12. लसावी किती झाला मग आपला? 12. ठीक आहे. मग खालच्या संख्यांचा काय काढायचा आपल्याला? मसावी. 25, 45 आणि 35. मसावीमध्ये आपण काय शिकलो होतो की या दिलेल्या 2, 3 या 4 संख्या किती पण असो त्या प्रत्येक संख्यामध्ये भाग गेला पाहिजे. ठीक आहे. आता 25, 45 आणि 35 मध्ये 5चा भाग जातो. ठीक आहे. तर मी तिन्ही संख्येमध्ये जाते म्हणून 5चा भाग तोडतो. तर 5चा जर भाग तोडला तर 5 5 25, 5 9 45 आणि 5 7 35. 5, 9 आणि 7 या संख्येमध्ये 5चा या 2चा या 3चा कोणत्या संख्येचा भाग जातो का? नाही जात. मग 5 हा काय झाला आपला? मसावी. 5 काय झाला आपला? मसावी. हे झाला आपला आन्सर. हा झाला आपला लसावी आणि 5 झाला आपला मसावी. क्लिअर आहे? ठीक आहे. आता पाहू आपण. तर विचारला काय होता आपल्याला? लसावी. मग याचा आन्सर काय राहील? 12 आपला निघाला लसावी आणि मसावी निघाला आपला 5. हे काय झालं आपलं आन्सर. ठीक आहे. आता पाहू आपण समोरचा प्रश्न. समोरचा प्रश्न आहे 1/2 अपॉन 1/2 आणि 3/4. आता या संख्येचा आपल्याला काय काढायचा आहे? आता लसावी झाला. आता काय काढायचं आपल्याला? मसावी. ठीक आहे. आता लसावी शिकलो आपण. आता काय काढायचा? मसावी. मग आधी
याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये काय बघितलं आपण ना, की लसावी जर विचारला तर वरच्यांचा लसावी आणि खालच्यांचा मसावी, म्हणजेच वरच्या संख्येचा लसावी आणि खालच्या संख्येचा मसावी. पण आता या प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला, की या संख्येचा मसावी काढायचा आहे. 1/2 आणि 3/4 या संख्येचा मसावी काढायचा आहे. तर मसावी विचारला तर मग आता काय करायचं, वरच्या संख्यांचा मसावी काढायचा आणि खालच्या संख्याचा लसावी काढायचा. तर 1 वरची संख्या कोणती आहे, 1 आणि 3 या संख्याचा जर मी मसावी काढला तर मसावी काय येईल, 1 आणि 3 मध्ये भाग कोणत्या संख्येचा जात नाही. मग मी काय सांगितलं होतं, जर संख्येत मसावीमध्ये कोणत्या संख्येचा या दिलेल्या संख्यामध्ये भाग जात नाही तर मग याचा मसावी किती घ्यायचा, 1. ठीक आहे. दिलेल्या संख्येमध्ये जर भागच जात नाही आहे तर मग मसावी 1च घ्यायचा ना. मग राहिलं काय आपलं, खालची संख्याचा काय काढायचा मग, लसावी. तर 2 आणि 4 या संख्याचा जर मी लसावी काढला तर या 2 आणि 4 मध्ये 2चा भाग जातो. 2चा जर भाग तोडला तर बे 1 बे आणि बे 2 4. आता जाते का, नाही जात. मग ह्या ज्या बेडलेल्या संख्या आपल्याला याचा ह्या काय झाला आपला लसावी. मग बे 1 बे आणि बे 2 4 म्हणजे लसावी हा किती झाला, 4. आणि आपला आन्सर काय विचारलं, काय होतं, मसावी. म्हणजे मसावी किती निघाला आपला, 1 आणि लसावी निघाला आपला 4. हे काय झालं आपलं आन्सर. ठीक आहे. आता पाहू आपण समोरचा प्रश्न. समोरचा प्रश्न आहे 6/7 आणि 16/210. ठीक आहे. या संख्येचा सुद्धा काय काढायचा आपल्याला, मसावी. मग मसावी जर काढायचा आहे तर मसावी विचारला तर आपण कोणत्या संख्या बघा, अपूर्णांक संख्येच्या लसावी आणि मसावी मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्नामध्ये मसावी विचारे अथवा लसावी विचारे हा फक्त वरच्या संख्येचाच काढायचा. जर मसावी विचारला तरी सुद्धा वरच्या संख्येचा काढायचा, मग खालच्या संख्येचा काय काढायचा, लसावी. आता बघा, मसावी जर विचारला तर मी वरच्या संख्येचा काय काढेल, मसावी, आणि खालच्या संख्येचा काय काढेल, लसावी. बस हेच लक्षात ठेवायचं आहे. आणि जर लसावी विचारला तर वरच्या संख्येचा काढायचा लसावी आणि खालच्या संख्येचा काढायचा मसावी. क्लिअर आहे. ठीक आहे. आता काय विचारलं आपल्याला, मसावी. तर मसावी काय आहे, 6 वरची संख्या कोणती, 6 आणि 16 या संख्याचा जर मी मसावी काढला, मसावीमध्ये काय तर दोन्ही दिलेल्या संख्यांमध्ये भाग गेला पाहिजे. यामध्ये 2चा आणि यामध्ये 2चा जाते. 2चा जर भाग दिला तर बेत्रिक 6 आणि बे 8 16. 3 आणि 8 मध्ये भाग जाते का, मग नाही जात. तर मसावी किती झाला आपला, 2. मसावी किती झाला आपला, 2. मग खालच्या संख्येचा काय काढायचा, लसावी. 7 आणि 210 या संख्याचा जर आपण लसावी काढला तर लसावी किती होईल, मग 7 आणि 210 मध्ये 7चा भाग जातो. 7चा जर मी भाग तोडला तर 7 एके 7 आणि 7 त्रिके 21. आता भाग जातो का, नाही. मग ह्या संख्याचा सर्व संख्याचा गुणाकार म्हणजे काय आपला लसावी. 30 एक 30, 30 गुणिला 7 म्हणजे 7 त्रिके 21, 210 हा काय झाला आपला लसावी. विचारलं काय होतं आपल्याला, मसावी. तर मसावी किती निघाला होता आपला, 2. आणि लसावी किती आहे आपला, 210. हे काय झालं आपला आन्सर. ठीक आहे, समजलं. अजून पुढचा प्रश्न पाहूया.
पुढचा प्रश्न आहे 14/33 21/22 आणि 42/55. ठीक आहे. या संख्येचा सुद्धा काय काढायचा आपल्याला, मसावी म्हणजेच SCF. ठीक आहे. आता मसावी काढायचा आहे तर वरच्या संख्येचा काय काढेल मग आपण, मसावी 14, 21 आणि 42 या संख्येचा जर मी मसावी काढला तर मसावी या 14, 21 आणि 42 मध्ये कोणत्या अशा संख्याचा आहे की ते तिन्ही संख्यामध्ये भाग जाते. ठीक आहे. तर 7चा भाग जाते या तिन्ही संख्यामध्ये. 7चा जर तोडला तर 7 दुने 14, 7 त्रिके 21 आणि 7 सक 42. आता 2, 3, 6 मध्ये 2चा जर भाग तोडला तर 2 आणि 6 मध्ये 2चा भाग जाते, पण 3 मध्ये जाते का, नाही जात. 3 आणि 6 मध्ये जर 3चा भाग जाते 3 आणि 6 मध्ये, पण 2 मध्ये जाते का, नाही जात. मग आपण अशा वेळी मसावी काढते वेळी भाग देतो का, नाही. कारण का मिळालेल्या प्रत्येक संख्येमध्ये त्या अंकाचा किंवा संख्येचा भाग गेला पाहिजे तरच आपण तोडतो. मग नाही जात तर हे 7 हे काय झालं आपला मसावी. मसावी किती झाला मग आपला, मसावी झाला आपला 7. मग खालच्या संख्यांचा काय काढतो आपण, लसावी. 33, 22 आणि 55. ठीक आहे. या खालच्या संख्यांचा आपण काय काढला, लसावी. लसावी काय 33, 22 आणि 55 मध्ये कितीचा भाग जातो, 11चा भाग जातो. 11, 11 त्रिक 33, 11 दुने 22 आणि 11 पाची 55. आता 3, 2 आणि 5 मध्ये कोणत्या संख्येचा भाग जाते का, नाही जात. मग आपण काय करू, ह्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे काय होईल आपला लसावी. 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30 गुणिला 11 म्हणजेच 330, 11 त्रिक 33 आणि या एक 0. मग आपला आन्सर काय झालं, मसावी किती होता आपला निघाला 7 आणि लसावी किती निघाला 330. हे काय झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. आता ह्या किती संख्येचा बघितला आपण, 3 संख्येचा बघितला. ठीक आहे. आता अजून पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7/16, 9/24 आणि 11/64. ठीक आहे. 7/16, 9/24 आणि 11/64 या संख्येचा काय काढायचा आपल्याला, मसावी. तर सरळ मी काय घेईल, मसावी विचारला आहे तर 7, 9 आणि 11 या संख्येचा काय काढल, मसावी. आणि 16, 24 आणि 64 या संख्येचा काय काढल, लसावी. मसावी विचारलाय तर वरच्या संख्यांचा मसावी. आता 7, 9 आणि 11 या तिन्ही अंकांमध्ये, या तिन्ही संख्यांमध्ये कोणत्या संख्येचा भाग जाते का, तर तुम्ही म्हणाल नाही. मग याचा मसावी किती झाला आपला 1. मसावी किती झाला आपला 1. आणि या संख्यांचा खालच्या संख्या कोणत्या आहे, 16, 24 आणि 64 या संख्येचा काय काढायचा आपल्याला, लसावी. तर लसावी मध्ये काय होईल, या 4चा भाग जाते. 4चा जर भाग तोडला तर 4 चोक 16, 4 सक 24 आणि 64 मध्ये जर 4चा भाग तोडला तर 4 एके 4, 6 मधून 4 गेले तर राहिले किती 2 आणि हे 4 याला चिटकले किती झाले 24. मग 4 सख 24. आता अजून 4चा भाग तोडू शकतो मी. 4चा जर भाग तोडला तर 4 एक 4, 6 मध्ये जाते का, नाही. म्हणून जसेच्या तसे. 4 चोके 16. अजून 6 आणि 4 मध्ये 2चा भाग जाते.
2चा भाग तोडला तर एकाशीन 1, बेत्रिक 6 आणि बेदुने 4. आता भाग जाते का? नाही. मग हा काय झाला आपला लसावी. ठीक आहे. 3 दुने 6, 6 एक 6, 6 दुने 12, 12 चोके 48, 48 गुणिला 4 म्हणजेच 4 8 32 चे 2, हातचे आले 3, 4 चोक 16, 16 आणि 3 19 म्हणजे 192 हा काय झाला आपला लसावी. विचारला होता मसावी, मसावी होता आपला 1 आणि लसावी निघाला आपला 192. हे काय झाला आपला आन्सर. ठीक आहे, समजलं. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे 36/75. 36/75 48/50 ठीक आणि 72/30. ठीक आहे, या संख्येचा सुद्धा काय काढायचा आपल्याला मसावी. तर मसावी काढते वेळी काय करल, 36, 48 आणि 72 या संख्येचा काय काढायचा मसावी आणि 75, 50 आणि 30 या संख्येचा काय काढायचा लसावी. ठीक आहे, यांचा काढायचा लसावी आणि यांचा काढायचा मसावी. 36, 48 आणि 72 या तिन्ही संख्येमध्ये 4चा भाग जाते. ठीक आहे, 4चा भाग जर तोडला 4 9 36, 4 1 4, 4 दुने 8, 4 1 4, 7तून 4 गेले, 7 मधनं 4 गेले, 3 वाचले, हे 2 चिटकले, 32 झाले, 4 8 32. अजून 3 या 3चा भाग जाते. 3चा जर भाग तोडला तर 3 त्रिक 9, 3 चोके 12 आणि 3 सख 18. आता मसावी काढायचा आहे. 3चा जर मी भाग तोडला तर या दोन संख्येमध्ये भाग जाते. 3 आणि 6 मध्ये, 4 मध्ये नाही जात. 2चा जर तोडला तर 4 आणि 6 मध्ये जाते पण 3 मध्ये नाही जात. मग ह्या मिळाली कोणती संख्या आपल्याला 4 गुणिला 3 हा काय झाला आपला मसावी म्हणजे 4 त्रिक 12. आणि इकडे बघू आपण लसावी. लसावीमध्ये या तिन्ही संख्येमध्ये या कोणत्या दोन संख्येमध्ये जरी भाग जात असेल तर आपण तोडतो. याच्यामध्ये किती 5चा जाते, 5 1 5, 2 वाचले, 5 चिटकले, 25 झाले, 5 5 25, 5 10 50, 5 सख 30. ठीक आहे, अजून 5चा जाते. 5चा जर तोडला तर 5 त्रिके 15, 5 दुने 10 आणि 6 मध्ये नाही जात म्हणून जसेच्या तसे. अजून 3चा भाग जाते. 3 1 3, 2 मध्ये नाही जात म्हणून 2 जसेच्या तसे आणि 3 दुने 6. अजून 2चा भाग जाते. एकाशीन 1, बे 1 बे आणि बे 1 बे. ठीक आहे, आता जाते का नाही जात. मग लसावी का झाला हे 1 1 1. कोणत्याही संख्येला जर 1 न गुणला म्हणजे जर या 2 या 3 न जर 1 न गुणला तर एकच आहे. सॉरी, हे बेत्रिक 6, 6 पंचे 30, 30 गुणिला 5 म्हणजे 5 त्रिक 15 म्हणजे किती झाले 150. आणि विचारला होता मसावी, मसावी किती झाला आपला 12 आणि लसावी किती निघाला 150. हे काय झाला आपला आन्सर. ठीक आहे, समजलं. आता पाहू आपण अजून पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे
पुढचा प्रश्न घेऊ आपण. 9/10 3/25 6/15 आणि 12/5. ठीक आहे. आता या किती संख्या आहे? चार संख्याचा अपूर्णांक संख्येचा मतलब 4 अपूर्णांक संख्येचा लसावी या मसावी याचा सुद्धा आपल्याला मसावी काढायचा आहे. तर मसावी 9, 3, 6 आणि 12 यांचा काय काढायचा आपल्याला? मसावी. या चारही संख्यामध्ये 3 चा भाग जाते म्हणजे 3 त्रिक 9. तर आपण 3 चा भाग तोडला. 3 त्रिके 9, 3 एके 3 आणि 3 दुने 6, 3 चौक 12. आता चारही संख्येमध्ये भाग जाते का? नाही जात. मग 3 का झाला आपला मसावी. आणि 10, 25, 15 आणि 5 या संख्याचा काय काढायचा आहे? लसावी. लसावी काढ 5 सर्व संख्येमध्ये 5 चा भाग जाते. 5 दुने 10, 5 5 25, 5 त्रिक 15 आणि 5 एके 5. आता जाते का? नाही जात. मग ह्या काय झाला आपला लसावी. 5 दुने 10, 10 5 50, 50 गुणिला 3 एक 3 म्हणजे 5 त्रिक 15 आणि 1 0 म्हणजे हा काय झाला आपला लसावी. मसावी किती आला होता? 3 आणि लसावी किती आला? 150. हे काय झाला आपला आन्सर. आता भाग जाते जोडून थोडासा. ठीक आहे. हो कट करायला लागेल आता. समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे. आता अपूर्णांक संख्येच्या लसावी मसावी मध्ये पॉइंट मध्ये असणारे लसावी मसावी हे वाले प्रश्न बघू. ठीक आहे. 2.4 आणि 0.36 आणि 7.2. ठीक आहे. यांचा काय काढायचा आपल्याला? लसावी. लसावी म्हणजेच LCM. ठीक आहे. आता लक्ष द्या. 2.4, 0.36 आणि 7.2 या संख्येचा काय काढायचा आपल्याला? लसावी. आता ह्या पॉइंट आहे. इथं पॉइंट नंतर एक घर आहे, पॉइंट नंतर 2 घर आहे, इथं पॉइंट नंतर एक घर आहे. सर्वात आधी काय करायचं? हा पॉइंट आहे ना, ह्या पॉइंटले नष्ट करून टाकायचं. ठीक आहे. पॉइंटले नष्ट करून टाकायचं. पॉइंटले नष्ट कसं करायचं? तिथं पॉइंट नंतर किती घर आहे? एक घर आहे. म्हणून याच्या खाली एकावर किती? एक शून्य देऊन द्यायचा. समजलं नाही का? पुन्हा सांगतो. हे 2.4 आहे. 2.4 आहे. मी काय करतो? जर ह्या मला पॉइंट काढायचा आहे तर मी 24 जसेच्या तसे छेदामध्ये काय करल? पॉइंट नंतर एक घर आहे ना, मी 1 वर 1 शून्य देऊन देईल. म्हणजे काय झाला? पॉइंट काय झाला? कॅन्सल. इथंच कसे आहे? इथं 36 मी जसेचे तसे लिहून घेईल. पॉइंट नंतर किती घर होते? पॉइंट नंतर घर होते 1 आणि 2. मग पॉइंट नंतर इथं एक घर होतं तर 1 शून्य दिलं एकावर. इथं पॉइंट नंतर 2 घर आहे तर एकावर किती शून्य देईल? मग 2. म्हणजे इथचा पॉइंट काय झाला? खतम. आता 7.2 मग हे 72 जसेचे तसे पॉइंट नंतर किती घर आहे?
एक घर. मग इथे किती देईल मी? एकावर एक शून्य. पॉईंट काय झाले? समाप्त. आता काय झालं? मिळाली आपल्याला संख्या 24/10, 36/100 आणि 72/10. आता काय विचारलं आहे? तर लसावी. मग वरच्या संख्याचा काढायचा आपण. लसावी 24, 36 आणि 72 या संख्येचा काय काढायचा आपण? लसावी. लसावी जर काढला तर या 4चा भाग तोडला. 4 4 सक 24, 4 9 36 आणि 4 1 4, 3 उरले, 4 8 32. अजून 3चा भाग जाते. 3चा जर भाग तोडला तर 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 3 सक 18. ठीक आहे. अजून 2चा भाग जाते. 2चा जर भाग तोडला तर बे एक बे, 3 मध्ये नाही जात म्हणून 3 जशीचे तशी आणि 6 मध्ये जर तोडला तर बे त्रिके 6. अजून 3चा भाग जाते. तर 3चा भाग जर तोडला तर एकाशे 1, 3 1 3 आणि 3 1 3. मग मिळली काय आपल्याला संख्या? लसावी काय झाला आपले हे? तर 3 1 3, 3 दुने 6, सायंत्रिक 18 आणि 18 चोक 72. म्हणजे आपला लसावी किती मिळाला आपल्याला? 72. लसावी काय मिळाला आपल्याला? 72. ठीक आहे. मग खालच्या संख्यांचा काय काढायचा? मसावी 10, 100 आणि 10. ठीक आहे. 10, 100 आणि 10. तर याचा काढायचा आपल्याला मसावी काढतो ते यात 10, 100 आणि 10 मध्ये कितीचा भाग जाते? तुम्ही म्हणाल सरळ 10चा. 10चा जर भाग तोडला तर 10 एके 10, 10 10 100 आणि 10 एके 10. 1 10 आणि 1 मध्ये कोणत्याच संख्येचा आता भाग जात नाही म्हणून ह्या 10 काय झाला आपला? मसावी किती मिळाला मग आपल्याला? 10. विचारलं काय होतं आपल्याला? लसावी किती मिळाला होता आपल्याला? 72. आणि मसावी किती निघाला आपला? 10. ऑप्शन मध्ये 72/10 हे सुद्धा भेटू शकते. जर नाही मिळालं तर ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेल्या प्रश्नाच्या ऑप्शन मध्ये काय मिळेल? तर हे 72 एकावर किती शून्य आहे? 1. मग एक घर सोडून पॉइंट देऊन द्यायचा. म्हणजे दोन जर सोडले, एक घर सोडलं तर पॉइंट काय होईल? म्हणजे 7.2. एक तर हे आन्सर असेल ऑप्शन मध्ये, नाही तर मग हे आन्सर असेल. ठीक आहे. समजलं? एकावर एक शून्य आहे म्हणून एक घर सोडून पॉइंट देऊन दिला. पॉइंट काढते वेळी आणि पॉइंट देते वेळी हेच लक्षात ठेवायचं. पॉइंट नंतर जेवढे घर असतील तेवढे एक वर शून्य द्यायचे आणि जर एकावर जेवढे शून्य असतील तेवढे घर सोडून पॉइंट देऊन द्यायचा. म्हणजे पॉइंटचा विषय क्लोज होऊन जाईल. ठीक आहे. समजलं? आता पाहू अजून आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 1.5 2.05 आणि 3.5. ठीक आहे. याचा काय काढायचा आपल्याला? याचा आपल्याला काढायचा आहे एचसीएफ म्हणजेच मसावी. ठीक आहे. आता मागच्या प्रश्नानुसार आपण काय केलं? आधी पॉइंटला काढलं. पॉइंटला जर काढलं तर पॉइंट नंतर इथे किती घर आहे? एक घर. मग काय करल मी? एकावर एक शून्य दिला म्हणजे हे 15 जसेचे तसे. एकावर पॉइंट नंतर एक घर आहे म्हणून एकावर एक शून्य दिला. पॉइंट खतम झाला. इथे काय होईल? 205 जसेचे तसे. पॉइंट नंतर किती घर आहे? 2 घर आहे. 1 आणि 2 म्हणून एकावर 2 शून्य. इथे किती घर आहे? 35 जसेचे तसे. पॉइंट नंतर किती घर आहे? एक घर म्हणून एकावर 1 शून्य. ठीक आहे. आता काढायचा आपण मसावी. मग वरच्या संख्याचा काय काढायचा? मसावी 15, 205 आणि 35 या संख्येचा काय काढायचा आपल्याला? मसावी. आता तिन्ही संख्यामध्ये कोणत्या संख्येचा भाग जाते? तो 5चा.
5चा जर भाग तोडला तर 5 त्रिके 15, 5 चोक 20 आणि 5 एके 5, 5 साता 35. 3, 41 आणि 7 या तिन्ही संख्येमध्ये कोणत्या संख्येचा भाग जात नाही, मग आपला मसावी किती झाला? 5. मसावी किती मिळाला आपल्याला? 5. मग खालच्या संख्येचा काय काढायचा? लसावी. 10, 100 आणि 10 या तीन संख्याचा जर आपण लसावी काढला तर काय होईल? 10चा जर भाग तोडला तर 10 एके 10, 10 10 100 आणि 10 एके 10. आता भाग जाते का? नाही जात. मग 10 एके 10, 10 एके 10 आणि 10 10 100. हा काय झाला आपला? लसावी. ठीक आहे. 100 काय झाला आपला? लसावी. मग विचारलं काय होतं? मसावी. मसावी किती होता आपला? 5 आणि लसावी किती आहे आपला? 100. ठीक आहे. याला जर आपण काटलं तर यालाच काय लिहू शकतो आपण? अगर जर अपूर्णांकामध्ये जर कापलं तर काय होईल? 5 एके 5 आणि 5 दुने 10 म्हणजे 1/20 किंवा 1.20. मग समजा जर ऑप्शन मध्ये हे जरी नसलं तर मग इथे सुद्धा हे करू शकतो. इथं 5 आपण किती मिळालं होतं आपल्याला? 100. मग 5 हे जसेचे तसे ठेवायचे. एकावर किती शून्य आहे? तर तू 1 आणि 2. मग 2 घरं सोडून पॉइंट देऊन द्यायचा. 2 घरं कसे? 5 सोडला, एक शून्य लावायचा, पॉइंट, अजून मग शून्य. म्हणजे 5 आपण 100लाच काय लिहू शकतो आपण? 0.05. हे काय झालं आपलं आन्सर. हे सुद्धा आन्सर आणि हे सुद्धा आन्सर. ठीक आहे. समजलं? म्हणजे तिन्ही हे एकच आहे, फक्त याला अपूर्णांक छेदामध्ये लिहिला. या 5 आपण 100ला आपण कट केला म्हणजेच आपण कापत गेलो आणि यालाच आपण पॉइंट मध्ये घेऊन गेलो. ठीक आहे. समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे समोरचा प्रश्न आहे 20 2.8 आणि 0.25 या संख्येचा काय काढायचा आपल्याला? लसावी. काय काढायचा आपल्याला? लसावी म्हणजेच एलसीएम. ठीक आहे. 20 पॉइंट, ही 20 ही संख्या पॉइंट मध्ये आहे का? नाही, हे पूर्ण संख्या आहे. 28 हे इथे किती आहे? 2.8 आणि इथे आहे 0.25. ठीक आहे. आपण सर्वात आधी पॉइंटला कट करायचं. हे 20 जसेचे तसे. याला जर कट केलं तर किती आले? 28 जसेचे तसे. अपॉन मध्ये किती? पॉइंट नंतर एक घर आहे म्हणून 1 0. इथे किती येईल? 25 संख्या ही जशी तशी, पॉइंट नंतर 2 घर आहे म्हणून 2 0. काढायचा काय आपल्याला? लसावी. मग 20, 28 आणि 25 या संख्येचा काढायचा आपल्याला लसावी. 5चा जर भाग तोडला तर 5 चोके 20, 28 मधून जात नाही म्हणून हे 28 जसेचे तसे आणि 5 5 25. 4 आणि 28 मध्ये अजून 4चा भाग जाते. 4 एके 4 आणि 4 7 28. हे 5 मध्ये जात नाही म्हणून 5 जसेचे तसे. आता जाते का? नाही जात. मग 7 5 35, 35 एक 35 आणि 5 चोक 20. 35 गुणिला 20 म्हणजेच 35 दुने 70. हे झाला आपला 700. हे काय झालं आपला? लसावी. 700 झाला आपला लसावी. आणि मसावी मसावी किती येईल? 10.
इथे पॉइंट मध्ये तर आहेच नाही. तर या संख्येचा काय काढायला लावला आता आपल्याला लसावी, तर लसावी किती निघाला आपला 700. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. प्रश्न आहे 6/8 2ला 1/2 आणि 1ला 1/8 असे सुद्धा विचारले जातात कधी काय वेळी. ठीक आहे, तर या संख्येचा काढायचा आपल्याला मसावी. काय काढायचा आपल्याला मसावी, म्हणजेच SCF. ठीक आहे, आता 6/8 2ला 1/2 1ला 1/8 सर्वात आधी ह्या जे याला काय म्हणायचं तुटलेल्या संख्या. काय म्हणायचं तुटलेल्या संख्या. ह्या तुटलेल्या संख्याले आधी याच्या रूपात लिहून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे हे 6/8 जसेचे तसे. ठीक आहे, याला जर आपण लिहिलं तर किती येते 2 4 आणि हे काय हे वाजते याच्यात प्लस मध्ये 2 4 4 आणि 1 5 5/2 2ला 1/2 म्हणजेच अडीच अडीच म्हणजेच 5च्या अर्धे. ठीक आहे, म्हणजे आणि इथे 1ला 1/8 म्हणजे 8 1 8 8 आणि 1 9 9/8 आले याच्या रूपामध्ये आता. ठीक आहे, आता विचारलं काय आपल्याला मसावी. मग 6 5 आणि 9 या संख्येचा जर मसावी काढला तर मसावी मध्ये प्रत्येक संख्याचा भाग गेला पाहिजे. पण इथं 6 5 आणि 9 आहे, यामध्ये 3चा आणि यामध्ये 3चा भाग जाते पण 5 मध्ये नाही जात. ठीक आहे, मग अशा वेळी काय घेतो आपण मसावी किती घेत असतो मसावी 1. मग खालच्या संख्यांचा किती काय घ्यायचा लसावी 8 2 आणि 8 या संख्येचा काय काढायचा आपल्याला लसावी. 2चा भाग जर तोडला तर 2 चोके 8 2 1 2 आणि 2 चोक 8. अजून 4चा भाग जाते 4 1 4 1 आणि 4 1 4. मग हा काय झाला आपला लसावी 4 2 8 8 1 8 8 1 8 8 1 8. लसावी किती झाला आपला 8. विचारलं का होता आपल्याला मसावी. मसावी किती आला होता आपला 1 आणि लसावी किती आला होता आपला 8. हे काय झालं आपलं आन्सर. ठीक आहे, समजलं. तर अपूर्णांक संख्यांचा लसावी आणि मसावी 2 संख्या 3 संख्या 4 संख्यांचा तसेच यालाच म्हणतात तुटलेल्या संख्यांचा सुद्धा. तुटलेल्या संख्यांचा अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी आपण शिकलेलो आहोत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रमाणांमध्ये विचारलेलं म्हणजेच रेशिओ मध्ये विचारलेलं लसावी आणि मसावी शिकू. त्याच नंतर शेवटचा टप्पा राहील आपला की सूत्रावर आधारित विचारलेलं लसावी मसावी कशा प्रकारचं असते तर ते आपण शिकू. ठीक आहे, आतापर्यंत शिकलो आपण 2 संख्यांचा साधा लसावी, 3 संख्यांचा साधा लसावी मसावी, या 4 संख्यांचा साधा लसावी मसावी. त्यानंतर आज आपण शिकलो अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी. त्यानंतर अपूर्णांक संख्येमध्ये पॉइंट मधल्या संख्यांचा लसावी मसावी सोप्या पद्धतीत कसा काढायचा ते सुद्धा शिकलो. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा म्हणजेच लसावी मसावीचा पुढचा भाग हा प्रमाणमध्ये असलेला आणि त्याच्यानंतरचा शेवटचा टप्पा म्हणजे सूत्रावर आधारित असलेला लसावी मसावी आपण शिकूया. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. जय हिंद.